आवाज मानदेशाचा। आंधळी तालुका माण येथील शेंडेमाळा येथे झालेल्या घरफोडीत कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणकीमध्ये ठेवलेल्या डब्यातील $2.25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या रामचंद्र बुजाव शिंदे राहणार आंधळी या चोरट्यास दहिवडी पोलिसांनी जेरबंद केला आहे। तसेच त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की कमल शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यात 37 ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, 2 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, लाल खडा आणि मोती असलेल्या 3 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्यांच्या नथी तसेच 6000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल ठेवला होता। अज्ञात चोरट्याने श्रीमती शेंडे यांच्या घराचे कुलूप कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील दागिने आणि रोख रक्कम असा $2.25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। घटनेची नोंद दहिवडी पोलिसांमध्ये झाली होती। सदर गुन्ह्यातील फिर्यादी तानाजी शेंडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोठे, स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, नितीन धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, लक्ष्मण कुचेकर यांनी गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून रामचंद्र बुजाव शेंडे वय 54 वर्ष राहणार शेंडेमाळा, आंधळी, तालुका मान, जिल्हा सातारा यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून 37 ग्रॅम वजनाची 1,48,000 रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ हस्तगत करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करीत आहेत। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरपुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।